तर नमस्कार मित्रांनो, काय गंमत झाली माहिती आहे. कविता पाय घुसून चिडल्या आणि आता विचारा गेल्यावर नुसती कशी गंमत नुसती बघायची, कशी खेक्का असतात बायकांची खोड बघायची नसती, सरळ पण बोलू देत नाही, नुसतं बघा गंमत बघा, नुसती गंमत बघायची. कशी काय पडलीस आहे? ए पडलीस? अगं विचार सरळ विचारायला लागले मी. पडलीस? 1 मिनिट नसून चालत नाही, 1 मिनिट, 1च मिनिट, अर्धा तास नुसतं नव्हतं मित्रांनो. तोवर पडल्या धाड दिशी. तरी म्हणलं दारात एवढा डबरा कशाने पडला? तुला म्हणलेलं नाही मी. आता ही पडलेली माझ्या खेपसाचा काय संबंध आहे? विचारायला लागलोय कशी पडलीस, काय झालं? छत्रपती येतोय काय आणि छत्र- तो फोन उचलाय तुमचा. अरे तू फोन उचलला ना, असं मग पळत आलो मी, पळत घरात. का मिली का जिवंत आहे बघा. तसं नाही, मग कसं कळणार? लय विचार येत्या डोक्यात. ते का बघ, मी तुला एक सांगतो, सगळ्यांच्या आधावर मी जाणार आहे, त्यामुळे तू लय बोलू नकोस. कशी काय पडलीस बा? अगं पडलीस कशी सांग की, मला राहू दे, जनतेला सांग कशी काय पडलीस तू. कसं पडलं नाही तुम्हाला काय करायचं? अरे पडलीस कशी? जावं कुठं होतं खाऊ नका चाल. डोकं खाई नाही, आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला मांसाहारी चालत नाही. सुधारला असा म्हणजे? ए पडलीस म्हणून मला कळालं. आता सरळ बाहेर जावा. नाही पडलीस, सरळ सांगितलं. मला कोणी सांगितलेलं नाही. दारात डबरा पडल्याला बघून मी आत कल्पना केली की बाबा ही पडले 100%. काय नाही, काय केलंयस मग? खिचडी. तर मित्रांनो, हे आता का नाही तुमच्या पुढ्यात काही स्थळ बोलायला काय, मगाशी मी विचारायला काय काय झालं म्हणून. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काय करायचं आहे? असं करायला लागलं राव. म्हणून तुम्हाला दावायचं होतं, खरं तुमच्या पुढे नाटक करायला लागल्या. ही वाकडे तिकडे बोलाल ती मगाशी मला, आणि आता तुमच्या पुढ्यात त्याने बोलणं झाल्या बघा, शाबू केल्या. मला जेवाय काय केलेस? रात्रीचं शिळा आहे ते खाऊन निवांत बसा. हे असं आहे बघा, ही सत्य घटना आहे मित्रांनो, ही सत्य घटना आहे. रुपालीला बोलावं. बोली त्यात ती. तू पडलीस कशी सांग पहिला. मी कशी तर पडू दे. तुम्हाला काय करायचं आहे? हा, तुम्हाला काय करायचं आहे? कुठल्या भाषेत बोलायचं बायकांच्या संग? बोलायचं नाही, गरज फक्त बोलायचं. काय काम आहे तर सांगायचं आणि विषय कट करायचा. बाकीची लांबट लावायची. म्हणजे मी आता कामावून आलोय, तू मला समजलं दारात तुमच्या डबरा कशाने पडलाय बघाया म्हणून. मी कामावून आलोय की खरं आता. मग माझं काय आलं का? मग काय, मी कल्पना केली 100% ही पडल्या लागलं बिगलं असं म्हणून आलोय मी. डबरा पडू शकत नाही तुझी जास्त. काळजी करणार असेल तर लय झालं असतं. मग कोण करणार? लय कोण काळजी करणार? करते जाऊ. असं कळलं कोण नाही. करणार? मित्रांनो हे खरं आहे, खरं आहे, हे खरं आहे. हे जे तुम्ही बघायचं ना, हे खरं आहे बघा. माझा छळ मी कुणाला सांगू शकत नाही मित्रांनो. हो, तुला बोलवा जाऊ. ए मी काय सांगायला तुला, त्या डबरामध्ये बघ. ऐक.